मतदार यादीमधल्या चुकीची नावं ही गेल्या 20 वर्षांपासून आहेत। चुकीची नावं आज आली का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे। देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना हा सवाल केलेला आहे। मतदार यादीमधील सुधारणेला पाठिंबा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर विरोधकांनी आता आपला पराभव स्वीकारावा असं देखील फडणवीस म्हणाले आहेत। शरद पवारांना सर्व समजतं असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। म्हणूनच शरद पवार त्यांच्यासोबत नाहीयेत। निवडणूक आयुक्तांकडे जाणं केवळ फियास्को आहे। कुणाकडे जावं विरोधकांना कळत नाही असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतायत। आज मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये आहे, पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलंय, हो आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे, इलेक्शन चांगले झाले पाहिजेत, आमची तयारी आहे। वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे, आमचं काही त्याला ना नाहीये। वोटर लिस्टमध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नाव आहे, आज आहे का? गेले 10-20 वर्षात ती नावं आम्ही अनेक वेळा ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेलं आहे की डुप्लिकेट नावं आहेत म्हणून। त्यामुळे काहीतरी कुठलं तरी काढून हे कसं ते कसं, तुम्ही इतके वर्ष सत्तेत होता ते माहिती तेच होतं, काही वेगळं नव्हतं। मला असं वाटतं की पराभव स्वीकारावा, जनतेत जावं, पुन्हा निवडणुकीला उभं राहावं, पण यांचा कोणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही, संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही, केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम आहे। आणि म्हणून या 2 दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहे, फियास्को। त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे। मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतं ते पवार साहेब आहेत। कालच पवार साहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवार साहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत।